नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नीट 2026 एक्झाम ही दिली असेल ती 3 मेला, तर ही एक्झाम तुमची पुन्हा होणार आहे। याची पुष्टी ही NTA एजन्सीने दिली। मग NTA एजन्सी कोणती? जी नीट एक्झाम तुमची कंडक्ट असते, त्या एजन्सीने ही एक्झाम पुन्हा घ्यायची आता त्यांनी अपडेट दिली आहे। त्यांनी म्हटलं आहे की आता जी एक्झाम 3 मेला घेतली गेली त्याचा एक्झाम पेपर जो लीक झाला होता त्याच्यामुळे ही एक्झाम पुन्हा घ्यायची आहे। याच्यासाठी काय करावं लागणार आहे? तर तुम्हाला काही करायची गरज नाही, नवीन फॉर्म भरायचं आहे तर काही टेन्शन नाही घ्यायचं। तर ही तुमची नवीन डेट आली आहे, ही डेट आहे 21 जूनला, म्हणजे पुढच्या महिन्यात 21 जूनला तुमची ही एक्झाम होणार आहे। वार आहे त्या दिवशी रविवार, तर या दिवशी तुमची पुन्हा एक्झाम नीटची होणार आहे। तुम्हाला नवीन हॉल तिकीट मिळणार आहे, सर्व ॲडमिट कार्ड सर्व प्रोसेस तुमच्या नवीन होणार आहे। तर यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची जरूरत आहे का? तर नाही, तर तुम्हाला कोणताही फॉर्म भरायची जरूरत नाही, कारण की तुम्ही आधीच अप्लाय केलेला आहे। त्याच्यामुळे तुम्हाला फक्त तुम्ही आपल्या अभ्यासावरती फोकस करायचा आहे आणि तुमची नीट एक्झाम 21 जूनला तुम्हाला पुन्हा द्यायची आहे। आणि या एक्झाम मध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग सुद्धा जो अगोदरचा जो पॅटर्न होता त्या प्रकारेच तुमची एक्झाम होणार आहे, फक्त री एक्झाम होते। आणि याच्यावरती लक्ष द्यायचे आपल्या अभ्यासावरती। तर तुम्ही कोणती तणावपूर्ण गोष्ट मनामध्ये घ्यायची नाहीये, तर तुम्हाला फक्त फोकस काय करायचं आहे, आपल्या जो एक्झामचा जो सिलेबस आहे त्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे आणि एक्झाम जी आहे पूर्ण द्यायची आहे आणि चांगले स्कोर याच्यामध्ये करायचे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक नीट एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा।